सुसंस्कृत राजकारण करणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या देवळालीत सध्या दहशतीचे राजकारण होतंय का अशा चर्चा सुरू झाल्यात. त्याचं कारणही तसंच आहे. भाजपच्या आभार सभेत नूतन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विरोधकांवर निशाणा साधत आक्रमक पवित्रा घेतला. हा पवित्रा एवढा आक्रमक होता की ही आभार सभा लोकशाहीत आहे की हुकुमशाहीत हा प्रश्न पडला. थेट विरोधकांच्या तंगड्या काढण्याची भाषा वापरली गेली. दांडे हातात घेण्याची भाषा केली गेली. 6,000 मतांच्या फरकाने विजय मिळवणाऱ्या भाजपचा युवा नेत्याला अशी भाषा नक्कीच शोभणारी नव्हती. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ घालून देत असताना त्यांच्याच पक्षाच्या नूतन नगराध्यक्षाने केलेलं हे वक्तव्य सध्या राज्यभर चर्चेत आलं आहे. नेमकं काय झालंय देवळाली प्रवरात? सत्यजित कदमांनी कुणाला दम दिलाय? पुढची 5 वर्षे दहशतीचं राजकारण राहील का? हाच विषय आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. या पालिकेत भाजपने दणदणीत विजय मिळवला. नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर भाजप विजयी झाली. सत्यजित कदम हे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले. या निवडणुकीत 15 जागा मिळवत भाजप क्रमांक 1चा पक्ष बनला. तर काँग्रेसला 4, शिवसेनेला 1, वंचित बहुजन आघाडीला 1 जागा मिळाली. सत्ताधारी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी सुमारे 6,000च्या मताधिक्याने दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. आता भाजपला एवढं यश मिळायचं कारण म्हणजे ही निवडणूक बहुरंगी झाली. भाजपच्या विरोधात काँग्रेस, महाविकास आघाडी व रिपाई, शिवसेना शिंदे गट तसेच वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत झाली. मते 5 पॅनलला विभागून गेल्याने त्याचा फायदा भाजपला झाला व भाजपने 15 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्या विजयाने नगर परिषदेत वंचितचे पहिल्यांदा खाते उघडले. प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना शिंदे गटाच्या आशाताई केदारनाथ चव्हाण या एकमेव उमेदवार निवडून आल्या. काँग्रेस महाविकास आघाडीने 25 वर्षात पहिल्यांदाच नगर परिषदेत 4 जागा जिंकल्या. अनेक सर्वसामान्य उमेदवारांना जनतेने निवडून देऊन लोकशाही जिवंत असल्याचे उदाहरण दाखवून दिले. भाजपचे सर्वात कमी वयाचे उमेदवार सौरभ मुसमाडे यांना विजयी करत ही निवडणूक सुज्ञ मतदारांनी लढवल्याचेही दाखवून दिले. नगराध्यक्ष वगळता इतर नगरसेवकांच्या विजयी व पराभूत होण्यामध्ये जास्त फरक नव्हता. काँग्रेसच्या पराभूत उमेदवार सविता उंडे या 13 मतांनी तर ज्योती गिरमे या फक्त 11 मतांनी पराभूत झाल्या. देवळालीत लोकशाही सक्षम असल्याची ही उदाहरणे ठरली. सत्यजित कदम हे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले. त्यामुळे गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी वाढली. परंतु यात सत्यजित कदमांनी गुरुवारी सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे आरोप विरोधकांनी केले. सोसायटी प्रांगणात गुरुवारी भाजपची आभार सभा झाली. या आभार सभेत सत्यजित कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी 5 वर्षांच्या आपल्या स्टाईलची हिंट दिली. त्यांच्या बोलण्यात विकास दिसण्यापेक्षा दडपशाही जास्त दिसली. ते काय म्हणाले ते एकदा पाहू. असं वाटतं आपण समाजकारण करतो. आता तसं वाघीण बोललीये, परंतु माझ्या राजकारणाचे दिवस हे निवडणुकीपुरते असतात. त्यानंतर मी समाजकार्याला सुरुवात करतो किंवा समाजकारण करतो. पण त्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे की कुणी उगाच बळच बाबा शेपटावर पाय ठेवायला जाऊ नका, उगाच आमच्या लोकांना त्रास द्यायला जाऊ नका. उलट पक्षी मी सर्व विरोधकांनाही आवाहन करतो की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जर तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही कामं मांडायची असतील तर योग्य पद्धतीने मांडा. उगं काहीतरी स्टंटबाजी करायला जाऊ नका. वाघीण तर बरसलीच आहे, पण प्रीती, भाजपा म्हणजे फक्त संयम नाहीये. वेळ आली तर परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम हे भाजपचं सूत्र आहे. मला समोरच्यांना एक या निमित्ताने सांगायचंय, बऱ्याच गोष्टी कानावर येतात. कुठंतरी यांचे आंडू पांडू. मी आता संयम ठेवायला शिकलो 2016 पासून. 2016 पासून मला नाही वाटत कोणी मला दांडा बिंडा हातात घेतलेलं बघितलं असेल. पण हातात घ्यायचं विसरलेलो नाही आणि चालवायचं तर त्याहून नाही. त्यामुळे मला असं काही जर कळालं, म्हणजे कळत नाही असं बिलकुल नाहीये, पण मी अजून संयम ठेवून आहे. आत्ता ज्या काही निवडणुका झाल्या या गेल्या 2-4 दिवसांमध्ये सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा, नीट ऐका. जर यदा कदाचित आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडं
वाकडी मान करून बघितलं जरी, या 3 दिवसात तर फार बोललेला आहात, पण इथून पुढं जर यदा कदाचित वाकडी मान करून जरी बघितलं तर मी तांगड्या काढल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. काही गैरसमज असतील की माझ्याकडे काही येत नाही किंवा काय, तर माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आल्या, परंतु प्रथम नागरिक या नात्याने संयम ठेवलाय. जर एखादं कार्ट घरातलं बिघडलं तर त्याला नीट करायची जबाबदारी ही माझ्याकडे आहे आणि ती पाळल्याशिवाय राहणार नाही, एवढं तर नक्कीच सांगतो. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विरोधकांना थेट आणि कठोर शब्दात इशारा दिला. निवडणूक 4 दिवसांची असते. निवडणूक संपली की मी राजकारण सोडतो. मात्र विरोधकांनी आमच्या शेपटावर पाय दिला किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला बोट लावले तर तंगड्या काढल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत त्यांनी पुढची 5 वर्षे कसे राजकारण राहील याचा अंदाज मांडला. विजय हा सहजतेने व खिलाडू वृत्तीने घेतला तर तो सार्थकी लागतो. त्यात दडपशाही खुन्नस आली की विकास कोसो दूर जातो. हे राजकारणाचं साधं तत्व सत्यजित कदम यांनी पायदळी तुडवल्याचा आरोप विरोधकांनी केला. 2016 पासून मी संयमी झालो आहे, हातात दांडके घेत नाही, मात्र हातात दांडके घेण्याचे विसरलेलो नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. खरं तर विकास करायचा असल्यास सत्ताधारी व विरोधक अशा दोघांनीही हातात हात घालून तो करावा लागतो. विरोधक हा लोकशाहीचा अविभाज्य घटक असतो. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तो प्रगल्भ लागतो. ज्येष्ठ नेते व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आयुष्यभर आपल्या विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी भर दिला. परंतु आता सत्यजित कदमांनी दिलेला हा दम माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या कार्यकर्त्यांनाही आवडलेला नसल्याचे आता बोलले जात आहे. हा सत्तेचा उन्माद समजावा की दडपशाहीची सुरुवात, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.